सिंह राशी मार्च 2026 मासिक राशीफल। सिंह राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी नंतरचा मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे। तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे मार्च 2026 चा हा महिना सिंह राशीसाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊ। सिंह राशी ही राशी चक्रातील 5वी रास रवी या ग्रहाचा आधिपत्याखाली येते। यामध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, मघा, पूर्वा आणि उत्तराचा एक चरण। अग्नि तत्वाची रास पुरुष रास आहे, स्थिर राशी आहे। तसेच या राशीला वंध्या रास असेही म्हटले जाते। या लोकांना अधिकार गाजवायला आवडतो, स्तुतीप्रिय असतात। भरपूर स्फूर्ती, तत्वनिष्ठता, आकर्षकपणा, आशावाद यांनी भरलेली ही रास जिद्दीने उभारी ठेवतात। हिम्मत मर्दा अशी रास आहे। खूप काही गोष्टी मिळवायला या माणसांना आवडतात। ताकद आणि चपळाई सुद्धा भरपूर आहे। या राशीला खरं तर राजराशी म्हटले आहे। ही रास नेतृत्व करणारी, स्पष्ट बोलणारी, शत्रूंवर विजय मिळवणारी, अग्नितत्वाची, पित्त प्रकृतीची योगकारक अशी ही राशी। तरतरीत आणि भारदस्त व्यक्तिमत्व या लोकांचे असते। उदार उमदा स्वभाव, अभिमानी आणि मातृभक्त हे लोक असतात। तर अशा या सिंह राशीचे मार्च 2026 चे मासिक राशी भविष्य जाणून घेऊया। सिंह राशी मार्च 2026 या महिन्यात तुमच्या धैर्यात, इच्छाशक्तीत आणि आत्मविश्वासात लक्षणीय सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर हुशारीने निर्णय घेण्यास मदत होईल। 11 मार्च नंतर तुम्हाला मान्यता, वाढ आणि दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता मिळेल। कामावर तुम्ही उच्च भूमिका साध्य कराल आणि तुमच्या नेतृत्वाची भूमिका तुमच्या वरिष्ठांना आवडेल। 15 मार्च नंतर तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भक्कम पाठिंबा मिळेल आणि सरकारी अधिकार किंवा नोकऱ्यांशी संबंधित संधी मिळू शकतात। करिअरच्या बाबतीत तुम्हाला सुधारणा दिसू शकते, विशेषतः जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल। डिझायनिंग, सौंदर्य, फर्निचर, प्रवास आणि संशोधनाशी संबंधित कोणताही व्यवसाय किंवा उपक्रम 26 मार्च पर्यंत अनुकूल परिणाम देईल। व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे संबंध आणि नवीन संपर्क तुमच्या व्यवसायातील उपक्रमांना अधिक मजबूत करतील आणि वाढ आणि यशासाठी नवीन उपक्रम उघडतील। जर तुम्ही पगारदार असाल तर शनीचे संक्रमण तुम्हाला धीर धरण्यास सांगेल। तुमचे कठोर परिश्रम लगेच ओळखता येणार नाहीत आणि वरिष्ठ किंवा वरिष्ठांची काही गोंधळ निर्माण होऊ शकतो। तुमच्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन व्यावसायिक आघाडीवर तुमची प्रतिष्ठा वाढवेल। हा महिना जसजसा पुढे जाईल तसतसे तुमच्या प्रेमजीवनात स्थिरता येईल। 15 मार्च नंतर या महिन्यात कोणतेही गैरसमज दूर होतील आणि स्पष्टता सुधारेल। तुमच्या भावना व्यक्त करण्यात आणि तुमच्या जोडीदाराशी भावनिक संबंध पुन्हा निर्माण करण्यात तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल। सिंह राशीच्या लोकांसाठी संधी आणि आव्हानांचे मिश्रण घेऊन हा महिना येत आहे। सूर्याच्या आधिपत्याखालील अग्नी राशी असल्याने या महिन्यात तुमचे नैसर्गिक आत्मविश्वास आणि उदार गुण दिसून येतील। ग्रहांची जुळवाजुळव अशा लोकांसाठी अनुकूल असते जे व्यावहारिक बाबींमध्ये स्थिर राहून पुढाकार घेतात। करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि आर्थिक नियोजन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी 1 आणि 11 तारखेच्या आसपासच्या तारखांवर विशेष लक्ष द्या। सिंह राशी सर्जनशील होण्याची आता वेळ आली आहे। हे कदाचित एका शाब्दिक कलात्मक प्रकल्पाबद्दल असेल, जरी ते इतर आगामी कार्यक्रमांसाठी साहित्याचा सर्जनशील वापर देखील दर्शवू शकते। 2 मार्च रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करतो आणि तुमच्या सामायिक संसाधनांच्या 8व्या भावात सक्रिय होतो। त्यामुळे करार, बजेट आणि भावनिक जवळीक प्रामाणिक संभाषणातून लाभ घेते। तुम्ही अटी नावांच्या गरजा यावर पुनर्विचार करू शकता आणि सर्वांना समान पृष्ठावर ठेवणाऱ्या योग्य अपेक्षा सेट करू शकता। सिंह राशी या महिन्यात तुमच्या नातेसंबंधातील चढ उतारांवरून तुम्ही मार्ग काढत असताना तारे तुमच्या बाजूने आहेत। तुमच्या जोडीदाराने दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्ही स्वतःला कृतज्ञ वाटाल। या महिन्यात तुम्ही पूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रेमात असाल। तुमच्या जोडीदाराशी एक खोल नाते जाणवेल, जे दिवस जातील तसे अधिकच मजबूत होईल। सिंह राशीच्या व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या उत्साही स्वभावासाठी ओळखले जातात आणि हा महिना त्याला अपवाद राहणार नाही। तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र नवीन अनुभव घेत असताना तुमचे प्रेमजीवन उत्साह आणि साहसाने भरलेले असेल। नवीन छंद जोपासत असाल किंवा उत्स्फूर्त सहलीला जात असाल, तुम्ही हे खास क्षण एकत्र शेअर करता तेव्हा तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट होते हे तुम्हाला आढळेल।
आधाराच्या बाबतीत तुम्हाला आढळेल की तुमचा जोडीदार एकापेक्षा जास्त प्रकारे तुमच्यासाठी आहे. तो तुमचा आधारस्तंभ, तुमचा खांदा आणि तुमचा सर्वात मोठा चीअर लीडर असेल. तुम्ही कामावर आव्हानांना तोंड देत असाल किंवा वैयक्तिक समस्यांना तोंड देत असाल, तुमचा जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तिथे असेल. हा अठळ पाठिंबा तुमचे नाते मजबूत करेल आणि तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणेल. महिना पुढे सरकत असताना तुम्ही नेहमीपेक्षा जास्त भावनिक होऊ शकता. तुमच्या भावना आणि गरजांबद्दल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधण्यासाठी हा एक चांगला काळ आहे. संवेदनशील राहून तुमचे विचार आणि भावना शेअर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते अधिक घट्ट कराल आणि एक मजबूत बंध निर्माण कराल. एकंदरीत सिंह राशी हा महिना तुमच्यासाठी वाढीचा आणि प्रेमाचा काळ असेल. तुमच्या जोडीदाराने तुम्हाला दिलेल्या प्रेमाचा आणि पाठिंबाचा स्वीकार करा आणि तुम्ही एकत्र शेअर केलेल्या क्षणांची कदर करा. तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधण्याचे लक्षात ठेवा आणि तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे नाते अशा प्रकारे फुलते ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता. सिंह राशी, स्वतःशी खरे राहा आणि या महिन्यात तुमचे प्रेम तेजस्वी होऊ द्या. सिंह राशी, आता तुम्ही तुमच्या सुरक्षिततेच्या भावनेवर लक्ष केंद्रित केले आहे. मीन राशीच्या ऋतूमध्ये महिना सुरू होतो, ज्यामुळे तुमचे लक्ष तुमच्या भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेकडे जाते. व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही कर्ज फेडण्यावर, नवीन करारावर वाटाघाटी करण्यावर आणि तुमचे आर्थिक नियोजन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. भावनिकदृष्ट्या तुम्ही दुर्लक्ष केलेल्या भावनांसह वेळ घालवण्याच्या काळात आहात. हे भावनिकदृष्ट्या कठीण वाटू शकते, परंतु ते बरे करणारे आणि मुक्त करणारे असू शकते. भूतकाळ सोडून देण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. 6 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आनंदाची बातमी कळते. चालू असलेल्या कोणत्याही संभाषणात तुम्हाला थोडासा अधिक पाठिंबा मिळतो. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास, पुस्तकात डोकं ठेवून किंवा प्रवासाचे स्वप्न पाहण्यात वेळ घालवण्यास अधिक उत्सुक असता. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दल उत्सुक असता आणि तुमचे मन आणि क्षितिजे विस्तृत करण्यास तयार आहात. अविवाहित लोक वर्गात किंवा प्रवास करताना एखाद्याला भेटू शकतात आणि जोडप्यांना एकत्र नवीन सामायिक अनुभव हवे असतात. 10 मार्च रोजी जेव्हा कर्क राशीतील गुरु वक्री संपते, तेव्हा तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाशी अधिक सुसंगत असता आणि तुमच्या अंतर्प्रेरणेनुसार निर्णय घेता. उपचारात्मक संवाद होतात आणि तुम्ही अशा गोष्टींना शरण जाण्यास देखील अधिक तयार असता जे एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी काम करत नाही. 18 मार्च रोजी मीन राशीत येणारी अमावस्या सुरक्षिततेची एक नवीन भावना घेऊन येतो. नोकरीची ऑफर जवळ येऊ शकते किंवा तुम्ही सुरक्षिततेची भावना देणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संभाषण करू शकता. ही ऊर्जा भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या चांगली आहे. तुमचा वेळ आणि ऊर्जा किती मौल्यवान आहे याची तुम्हाला अधिक जाणीव आहे आणि तुम्ही सर्वात महत्त्वाच्या गोष्टींनुसार निवड करत आहात. 10 मार्च रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि वसंत ऋतूतील विषुववृत्त येते. तुमच्याकडे सुंदर क्षण असू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट स्वप्नाचा किंवा कल्पनेचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळू शकते. तुमच्या श्रद्धा आणि तुमच्या शब्दांकडेही तुमचे लक्ष वेधले जात आहे. तुमची कहाणी आणि अनुभव इतरांसोबत शेअर केल्याने खोलवर परिणाम होऊ शकतो. त्याच दिवशी मीन राशीतील बुध वक्री संपतो, ज्यामुळे तुम्हाला काही आर्थिक दिलासा मिळतो. कदाचित तुम्ही तुमचे बजेट पुन्हा रुळावर आणत असाल किंवा शेवटी नवीन कराराची वाटाघाटी पूर्ण करत असाल. जर तुम्हाला भूतकाळातील भावनांमध्ये अडकलेले किंवा जड वाटत असेल तर तुम्हालाही यश मिळू शकते. 28 मार्च रोजी मेष राशीतील शनी कुंभ राशीतील प्लुटोशी जोडला जातो. तेव्हा संभाषणांमुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांशी वचनबद्धता निर्माण होते. प्रामाणिक राहण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी नवीन संधी आणेल, बंध मजबूत करेल आणि अर्थपूर्ण संबंध आणि संभाव्य व्यावसायिक करारांना जन्म देईल. 30 मार्च रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही तेजस्वीपणे चमकत आहात. महिना संपतो तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही तुमच्या काही दीर्घकालीन ध्येयांवर प्रगती करता. हे तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे मोठे टप्पे किंवा यशाचे कालखंड आणू शकते. नातेसंबंधांच्या विकासापासून ते करिअरच्या उच्चांकापर्यंत आणि तुमच्या जीवनाच्या मार्गाशी आणि दिशाशी अधिक सुसंगत वाटणे. एकंदरीतच सिंह राशी मार्च 2026 हा महिना सूक्ष्म परिवर्तन आणि भावनिक शुद्धीकरणाचा आहे. हा महिना पृष्ठभागाच्या पातळीचा नाही, तुम्हाला दर्शनी भागाच्या खाली काय आहे ते शोधण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा आहे. विशेषतः नातेसंबंध, आर्थिक आणि वैयक्तिक वाढींमध्ये ज्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही त्या सोडून देण्याचा, दैवी वेळेवर विश्वास ठेवण्याचा आणि आध्यात्मिक असुरक्षतेकडे झुकण्याचा हा काळ आहे.
कर्क राशीतील गुरु तुमच्या अवचेतन देणग्या प्रकाशित करत राहतो, तर या महिन्यात राशीच्या सर्व चतुर्थांशांमधून चंद्राचा प्रवास भावनिक लाटा निर्माण करतो। हा महिना चिंतन, नूतनीकरण आणि पुनर्शोधासाठी एक अतिशय शक्तिशाली महिना आहे। एकंदरीतच पाहता हा महिना सिंह राशीसाठी उत्तम असेल।